नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून करून प्रियकरासोबत बायकोने केले पलायन. ही घटना राजस्थान राज्यातील सोजल सिटी, तालुका सोजल सिटी, जिल्हा पाली येथील पावटाका चौक परिसरात जेठाराम मेवाड हे राहतात. ते त्याच परिसरात आपल्या कुटुंबासह राहून उद्योगधंदा करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना एक मुलगा होता. त्याचे नाव कमलेश जेठाराम मेवाड. वय वर्ष 32. हा विवाहयोग्य झाल्यामुळे त्याचा विवाह करून देण्यात आला. त्याच्या बायकोचे नाव सुखीदेवी होते. एकंदरीत बऱ्यापैकी त्यांचा संसारगाडा चाललेला होता. नवा संसार असल्याने सारे काही मजेत व आनंदात चालले होते. पण काही दिवसानंतर मात्र कमलेश आणि त्याची बायको सुखीदेवी यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली. नवा संसार असल्याने थोड्याफार कुरबुरी होणारच असा समज घेऊन त्या दोघा नवरा बायकोच्या भांडणाकडे त्याच्या घरच्यांनी फारसे लक्ष दिले नाही. पण त्या दोघातील भांडण मात्र काही मिटत नव्हते. कमलेश याची बायको सुखीदेवी ही नेहमी मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असायची. याच कारणावरून कमलेश हा तिला विचारायचा की एवढा वेळ तू कोणाशी फोनवर बोलतेस. त्यावेळी त्याची बायको सुखीदेवी ही त्याला म्हणायची की मी माझ्या माहेरी फोनवर बोलत आहे असे सांगून ती वेळ मारून न्यायची. पण आपली बायको रात्रीही उशिरा फोनवर बोलायची हे काही कमलेशला पटत नव्हते. आपली बायको रात्री अपरात्री कोणाशी बोलते, कशासाठी बोलते असे म्हणत तो तो त्याच्या बायकोशी वाद घालत होता. परंतु त्याची बायकोही त्याला उलट उत्तरे देत असल्याने हा वाद दिवसेंदिवस वाढतच चाललेला होता. कमलेशचे वडील जेठाराम हे त्या दोघांना समजावून सांगायचे आणि त्यांचे भांडण तेवढ्यापुरते शांत व्हायचे. परत तो दिवस गेला की दुसऱ्या दिवशी त्या दोघांमध्ये पुन्हा भांडणे सुरू होत असत. असे दिवसामागून दिवस जात होते. त्याच दरम्यान कमलेशची बायको सुखीदेवी हिची याच भागातील राहणाऱ्या अशोक काळोराम राठोड वय वर्ष 25 याच्याशी ओळख झाली होती. अशोक हा 25 वर्षाचा अविवाहित तरुण होता, तर ती 30 वर्षाची होती. तिच्यापेक्षा तो 5 वर्षांनी लहान होता, पण तोही तिच्या भरलेल्या मांसल देहावर फिदा झाला होता. तर सुखीदेवी ही लाज विसरून त्याला प्रतिसाद देऊ लागली. त्याला प्रतिसाद देऊ लागले असल्यामुळे त्यालाही चळ सुटला आणि त्या दोघातील जवळीक ही वाढत गेली. मोबाईलवरून बोलणे, चॅटिंग करणे यातून त्यांच्यातील प्रेम फुलत गेले आणि त्या दोघांना एकमेकाबद्दल ओढ वाटू लागली. एकाच परिसरात राहत असल्याने त्यांची नजरानजर होत होती. भेटीही होत होत्या, पण एकांत मात्र त्यांना काही मिळत नव्हता. त्यांना त्यांना आता एकांताची गरज होती. एकांतात एकमेकाला शरीर सुख घेण्यासाठी ते संधी शोधत होते. दोघेही शरीर सुख घेण्यासाठी आसुसलेले होते. दोन्हीकडेही समान आग लागलेली होती. त्यामुळे त्यांना संधी मिळण्यास वेळ लागला नाही आणि शेवटी त्यांना संधी मिळाली. त्यावेळेस त्यांनी एकमेकांना भरभरून शरीर सुख दिले. आपल्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरांनी तिला चांगलेच रगडून काढले होते. त्यामुळे तिला आपल्या नवऱ्यापेक्षा प्रियकराचा सहवास हा हवाहवासा वाटायचा आणि त्यानंतर ते दोघेही वेळ मिळेल तसे एकमेकांशी शरीर संबंध ठेवू लागले व मनसोक्त शरीर सुखाचा आनंद घेऊ लागले. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके आंधळे झाले होते की त्यांना एकमेकाशिवाय दुसरे कोणी दिसत नव्हते. कमलेश याच्या बायकोला वाटायचे की आपण आपल्या नवऱ्यापेक्षा आपल्या प्रियकर अशोकच्या सहवासात आपण सुखी राहू शकतो, असे तिच्या मनाला वाटायचे. त्यामुळे सुखीदेवीचे आपल्या घरात लक्ष कमी झाले होते. त्यामुळे तिचा नवरा कमलेश हा तिला सतत बोलत असायचा, याचा तिला खूप राग येत असायचा.
त्याच्या बायकोला वाटायचे की आपल्या नवऱ्यासोबत वाद घालत जगण्यापेक्षा आपला प्रियकर अशोकच्या मिठीत आनंदाने जगावे असे तिला वाटायला लागले. त्यामुळे तिला कमलेशची खूप अडचण वाटत असे आणि एके दिवशी तिने तिचा प्रियकर अशोकला भेटायला बोलावले. तिने त्याला सांगितले की तुला जर मी कायमची हवी असेल तर तू माझा पती कमलेशचा काहीतरी बंदोबस्त कर. त्यानंतर त्या दोघांनी ठरवले की कमलेशचा खून करायचा आणि त्याचा मृतदेह जमिनीत पुरून टाकला तर पुरावाही नष्ट होईल, त्यामुळे तो मेला असल्याचे कोणालाही कळणार नाही आणि त्यानंतर आपण दोघे पळून जाऊन आपण सुखाने राहू, असा विचार करत त्यांनी प्लॅन आखला. फेब्रुवारी 2024मध्ये दुसऱ्या आठवड्यात त्यांनी कमलेशचा खून करण्याचा प्लॅन केला आणि एके दिवशी त्या दोघांनी कमलेशला बाहेर बोलावून घेतले. तेथे त्या दोघांना एकत्र पाहून कमलेश हा आपल्या बायकोवर खूपच चिडला व तेथेच तो आपल्या बायकोसोबत भांडण करू लागला. त्यानंतर कमलेश याची बायको सुखीदेवी व तिचा प्रियकर अशोक याने त्या ठिकाणी दोघांनी मिळून कमलेशवर हल्ला केला आणि त्या ठिकाणी कमलेशचा खून करून त्याचा मृतदेह तेथीलच शेतात असलेल्या खड्ड्यामध्ये पुरून टाकला व कमलेशची बायको सुखीदेवी व तिचा प्रियकर अशोक राठोड हे या दोघांनी त्या ठिकाणावरून पलायन केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला मुलगा कमलेश हा कोठे दिसेना, त्याचं काय झालं असेल, तसेच त्याची बायको सुखीदेवी ही सुद्धा कुठे दिसेना म्हणून कमलेश याचे वडील जेठाराम मेवाड यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनला आपला मुलगा व सून गायब झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्या परिसरातील सर्व पोलीस स्टेशनला त्यांच्या मिसिंगबाबत काही माहिती मिळते का याबाबत सूचना दिल्या आणि त्यानंतर तपास सुरू झाला. असाच 1-2 दिवसाचा कालावधी निघून गेला. त्याच दरम्यान एका शेतामध्ये खड्ड्यामध्ये एका पुरुष जातीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी कमलेश याचे वडील जेठाराम मेवाड यांना त्या ठिकाणी बोलावले आणि तो मृतदेह त्यांना दाखवण्यात आला. त्यांनी हा मृतदेह माझा मुलगा कमलेशचा असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह हा त्यांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी जेठाराम मेवाड यांना विचारले की तुमचा कोणावर संशय आहे का, असेल तर सांगा, परंतु पोलिसांना त्यांनी काही सांगितले नाही. त्यानंतर पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपासाला सुरुवात केली आणि त्यावेळी पोलिसांना आपल्या खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की कमलेशची बायको सुखीदेवी हिचे त्याच परिसरात असणाऱ्या अशोक राठोड याच्याशी अनैतिक शरीर संबंध असून त्या दोघांनीच कमलेशचा खून केला असावा आणि ते दोघे फरार झाले असावेत, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी कमलेशची बायको सुखीदेवी व त्याच परिसरात असणारा तिचा प्रियकर अशोक राठोड हे दोघेही बेपत्ता असल्याचे आढळून आल्यामुळे त्या दोघांवर संशयाची सुई फिरत होती. म्हणून त्या दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी तपास यंत्रणा सर्वत्र कामाला लावली. त्यावेळी पोलिसांना असे समजले की सुखीदेवी व अशोक हे दोघे पुणे किंवा मुंबई येथे पळून गेलेले असावे. म्हणून राजस्थान पोलिसांनी पुणे येथील पोलीस आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला व तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुखीदेवी व अशोक राठोड यांचा शोध घेण्यासाठी व त्या दृष्टीने सहकार्य करण्याचे सांगितले. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरात संशयित वाटणाऱ्या सुखीदेवी व अशोक राठोड यांना सापळा लावून पकडण्यात आले. त्यानंतर रीतसर त्यांना अटक करून राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे कमलेश याच्या खुनाची कसून चौकशी केली असता दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. कमलेश याची बायको सुखीदेवी हिने पोलिसांना सांगितले की आमच्या अनैतिक शरीर संबंधात माझा नवरा कमलेश हा अडसर ठरत असल्याने
आम्ही त्याचा खून करून आम्ही दोघांनी मिळून त्याचा खून केला अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या दोघांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.